जागृती शाळेत असल्यापासूनच त्याला खूपच आवडायची. पहिल्यापासून तिचा धाडसी, निडर स्वभाव बघता क्षणी समोरच्यावर छाप पडेल असं तिचं व्यक्तिमत्व. लहान वयातच तिच्या सौंदर्यावर, तिच्या व्यक्तिमत्वावर भाळला होता तो. तिला अनेक वेळा त्याने लग्नासाठी विचारलेलं, पण तिने त्याच्याशी मैत्री कायम ठेवत लग्नाला नकार दिला. स्वतंत्र विचारांची, स्वावलंबी व्यक्तिमत्वाची होती जागृती. तिला लग्नासारख्या बंधनात अडकून राहायचं नव्हतं. समाजसेवेचा विडा उचललेला तिने. तेच कार्य चालू होतं तिचं. कॉलेजचे दिवस संपल्यानंतर खूप आवडायची त्याला ती, पण अनेक वेळा तिला लग्नासाठी विचारून त्याला तिच्याकडून स्पष्ट नकारच मिळत होता सतत. खूप काळ थांबला होता तो ती होकार देईल अशा आशेने, पण तिने होकार नव्हता दिला त्याला कधीच. आणि आऊसाहेबांच्या बिझनेस जगात वीरला आजोबांच्या शब्दाखातर सखीसोबत लग्न करावं लागलं. सखी काही सौंदर्यात कमी नव्हती, म्हटलं तर जागृतीच्या वरचढ होती, पण वीरची चॉईस नव्हती ती. शाळा कॉलेजपासून तिचं व्यक्तिमत्व भावलं होतं वीरला. सध्या तरी डोक्यात तनामनात तीच होती त्याच्या. अजूनही दोघांची मैत्री पूर्वीसारखीच होती. आताही त्यांच्यात गप्पा व्हायच्या तासनतास. घरी त्याच्या लग्नाची बोलणी आऊसाहेब काढू लागला तेव्हा त्याने जागृतीला विचारलं, पण तिने स्पष्टच नाही म्हटलं लग्नासाठी त्याला. लग्नाच्या बंधनात अडकून मी माझा स्वातंत्र्य गमावणार नाही. लग्न संसार म्हणजे पायात बेड्या अडकवणे होय, असं तिने तिचं मत व्यक्त केलं होतं त्याच्यापुढे. त्याने तिला अनेक स्त्रियांची उदाहरणे दिली, ज्या स्त्रियांनी संसार करूनही समाजसेवा केली होती, स्वतःची ओळख निर्माण केली होती, पण तिला नाही पटलं त्याचं. ती स्वतःच्या मतावर ठाम होती. ती म्हटली त्याला, मला आवडतोस तू वीर. तुझं बोलणं, तुझं व्यक्तिमत्व, तुझा गंभीर स्वभाव, तुझी बेधडक वृत्ती, सारं सारं काही आवडतं मला तुझं. तुला जेव्हापासून पाहते आणि ओळखते मी तेव्हापासून तू एक मित्र म्हणूनच खूप आवडतोस मला. मला नाही आठवत कधी कोणत्या पुरुषाकडे मी आकर्षित झाली असेल. तुझ्याकडे मी माझ्याही नकळत आकर्षित होते, पण एवढंच ठीक आहे. या पलीकडे जास्त नको. मी प्रॅक्टिकली विचारांची आहे. मी इतर मुलींप्रमाणे इमोशनल होऊन लग्नाचा विचार नाही करू शकत जागृती, पण मी आणि माझ्या घरचे कोणीही तुझ्या कार्याच्या आड येणार नाही वीर समजवत म्हणतो तिला. वीर, या एकाच गोष्टीवर मी तुझ्यावर काय स्वर्गातून देव जरी पृथ्वीवर आला आणि तो मला सांगू लागला तरी मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. मला कोणाच्या सोयीनुसार वागायचं नाही, दुसऱ्याच्या विचाराने माझं मत मांडायचं नाही. म्हणूनच तर मला लग्नच नाही करायचं वीर. तुझ्यासोबतच नाही तर कोणासोबतही नाही करणार आहे मी लग्न. पण मला तू खूप आवडते जागृती. तुझ्यासारखी मुलगी मला जीवनसाथी म्हणून हवी आहे. आपली लव्ह स्टोरी शाळा कॉलेजपासून चर्चेत आहे, तो म्हटला. ती हसत म्हणाली, आपली नाही तुझी. मी फक्त मैत्री केले तुझ्याशी. मला आपलं नातं मैत्री पलीकडे नाही न्यायचं वीर. ठीक आहे, तुला नाही लग्न करायचं तर मीही लग्न नाही करणार, तो म्हटला. तसं पुन्हा हसत तिने त्याच्याकडे पाहिलं. ती हसत म्हटली, तू जिद्द करत आहेस. तो म्हटला तिला, तू नाही का करत जिद्द. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहून स्मित केलं. तू कितीही जिद्दी असला तरी तुझ्या घरचे लग्नासाठी मागे लागलेत तुझ्या वीर. ती म्हणाली, लागू देत, मी तुझ्या होकाराची वाट पाहीन, तो म्हणाला तिला. मला माहिती आहे तू माझ्यासाठी तुझा निर्णय नक्की बदलशील. थांबेल मी तुझ्यासाठी, वाट पाहील मी तुझ्या होकाराची. आऊसाहेबांना सांगेन मी, मला तू आवडतेस ते. पहिलं प्रतापचं लग्न उरकून घ्या असं सांगेन मी आऊसाहेबांना. वीरचं वय वाढत चाललं तरी तो जिद्दीने आऊसाहेबांना लग्नासाठी नकार देत राहिला कायम. जागृती एक ना एक दिवस लग्नासाठी होकार देईल अशी वाट पाहत राहिला तो. पण जागृती मात्र तिच्या कार्यात खुश होती. तिच्याकडून कित्येक वर्ष वाट पाहूनही होकार नव्हता आला वीरला. लग्न मंडपात सनई चौघड्यांचा सूर घुमत होता. बरीचशी पाहुणी मंडळी लग्नासाठी जमलेली. बहुतांश वेळा भटजी बोलत असत, नवरी मुलीला लग्न मंडपात घेऊन या. पण आजच्या या लग्नात परिस्थिती काही उलटच होती. लग्न मंडपात नवरी सजून धजून उभी होती, पण नवऱ्यात मुलाचा पत्ताच नव्हता. भटजी म्हणतात, नवरदेवाला बोलवा. लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता तरी प्रताप मंडपात येत नव्हता, म्हणून आऊसाहेबांच्या कपाळावर घाम जमा झाला. आता त्या स्वतः प्रतापला दिलेल्या चेंजिंग रूममध्ये आल्या. त्या पाहतात तर प्रताप कॉलवर बोलत असतो. लग्नासाठी तर तो बिलकुल तयार झाला नव्हता. त्याला तयार न झालेलं पाहून आऊसाहेब अतिशय रागाने ओरडला त्याच्यावर. बोलल्या, प्रताप, तू लग्नासाठी तयार का नाही झालास? खाली लग्न मंडपात सर्वच तुझी
वाट पाहत आहेत आणि तू इथे फोनवर बोलत बसला आहेस. पुढच्या 5 मिनिटात तयार होऊन खाली ये बोलून आऊसाहेब वळल्या तसा प्रताप आऊसाहेब बोलतो. आऊसाहेब जागीच त्याच्याकडे पाठ करूनच थांबतात. तो पटकन त्यांच्या समोर येतो आणि बोलतो, आऊसाहेब मी हे लग्न नाही करू शकत. काय बोलत आहेस प्रताप? तुला कळतंय का? डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं? आता फक्त तुझ्या डोक्यावर अक्षता पडायच्या बाकी आहे. तुझी होणारी बायको लग्न मंडपात उभी आहे. खाली सर्व पाहुणे मंडळी आहेत. त्यांच्यासमोर आमचं आणि आपल्या घराण्याचं नाव धुळीला मिळवायचं आहे का? लग्नाला नकार देऊन तेही अशा वेळेस? आता ते शक्य नाही प्रताप. आऊसाहेब पुन्हा 2 पावलं बाहेर जाण्यासाठी चालतात तर प्रताप आऊसाहेबांच्या पायावरच पडतो. बोलतो, आऊसाहेब तुम्हाला माहिती आहे मला कधीच हे लग्न करायचं नव्हतं. पण तुम्हीच मला बिझनेसमधल्या काही गोष्टी सांगून लग्नाला उभं राहायला भाग पाडलं. पण आता माझं मन नाही मानत प्रेम नसलेल्या मुलीसोबत लग्न करायला. तुम्हाला माझ्यासोबत जे काय करायचं ते करा. वाटलंच माझा जीव घ्या. पण हे लग्न नाही करणार मी. प्रताप म्हणाला, माझं फक्त रुपालीवरच प्रेम आहे. मी लग्न करीन ते फक्त रुपालीशी. प्रताप रडत बोलत असतो. त्याचवेळी वीर आणि आजोबा येतात तिथे. वीर लगेच प्रतापला उभं करतो. काय झालं प्रताप, तू रडत का आहेस? वीर विचारतो त्याला. आऊसाहेब चिडून रागाने म्हणतात, त्याला लग्न नाही करायचं म्हणून हे सर्व चालू आहे त्याचं. ते ऐकून आजोबा आणि वीर दोघांना धक्का बसतो. प्रताप तू स्वतःहून तयार होतास ना लग्न करण्यासाठी? वीर विचारतो त्याला. नाही दादा, माझ्यावर आऊसाहेबांचा दबाव होता. तो नजर चोरत बोलतो, माझं प्रेम रुपालीवर आहे दादा. तिचे सतत कॉल येत आहेत मला. ती म्हणत आहे तू लग्न केलंस तर मी माझा जीव देईन. मलाही तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. प्रताप लग्नाला तयार नाही ते पाहून आऊसाहेब आता वीरला विनंती करत म्हणतात, लोकांची पोर वरमाळा हातात घेऊन लग्न मंडपात उभी आहे. प्रतापच्या जागी प्लीज तू लग्नासाठी उभा राहा. काय बोलत आहात आऊसाहेब हे तुम्ही? मी तर पहिलंच तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं माझं जागृतीवर प्रेम आहे. हो वीर, तू बोललेलास, पण तू हेही बोललेलास की जागृती तुझ्यासोबत लग्न करायला तयार नाही. आऊसाहेब मी असंही म्हटलेलो, मी वाट पाहीन जागृतीच्या होकाराची. आऊसाहेब म्हणतात त्याला, आणखी किती वर्ष वाट पाहणार आहेस वीर तू? तुझं लग्नाचं वय उलटून चाललंय. खरं तर आज या लग्नात नवरदेव तूच पाहिजे होतास. पण तू तयार नव्हतास म्हणून प्रतापचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आम्ही. आऊसाहेब मी नाही या लग्नासाठी तयार. इतके वर्ष मी जागृतीच्या होकाराची वाट पाहिली. मला माहिती आहे ती नक्कीच मला होकार देईल. आणखी काही दिवस वाट पाहीन मी तिच्या होकाराची. माझ्यासाठी तीच मला परफेक्ट वाटते. त्यामुळे या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही आऊसाहेब. परमेश्वराने आमच्या पदरी ही दोन्ही मुलं अशी कशी दिली? बोलून आऊसाहेब रडू लागला. त्या रडतच वीरच्या आजोबांना म्हणाल्या, बाबा प्लीज तुम्ही समजवा वीरला. माझ्या एका शब्दावर देसाईंनी त्यांची मुलगी आपल्या घरात सून म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतलाय. अगदी आपल्या घराला साजेशी आहे मुलगी. बाबा सुनबाई, तुझा बिझनेस माइंड कळत नाही का मला? देसाईच्या एका रखडलेल्या प्रोजेक्टवर वीरची सही हवी आहे त्याला. आणि सुनबाई, तुला त्या बदल्यात गोवा हायवेलगत असणारी त्या देसाईची जमीन जी देसाईने त्याच्या मुलीच्या नावावर केली आहे, त्या जागेवर तुला फॅक्टरीज उभ्या करायच्या आहेत. तुझा बिझनेस स्वार्थ मला समजत नाही असं समजू नको सुनबाई. तशा आऊसाहेब खाली पाहू लागतात. त्या देसाईने आणि तू मिळून आपल्या पोटच्या मुलांच्या लग्नाचा डाव रचला आहे. बोलव त्या देसाईला आणि सांग सत्य त्याला पण कळू देत. नाती अशी जबरदस्ती कोणावर थोपवता नाही येत. नात्यात प्रेम असावं लागतं. बाबा मुलगी खरंच खूप छान आहे. सर्व गुण संपन्न आहे. आपल्या खानदानाला शोभेल अशी आहे. त्या मुलीला दाखवला एक मुलगा आणि लग्न दुसऱ्याच मुलासोबत तिचं मन हिरमुसणार नाही का? याचा विचार नाही येत का सुनबाई तुझ्या डोक्यात? तू कशाला विचार करशील ना याचा? त्या देसाईला त्याचा करोडोचा प्रोजेक्ट चालू करण्यासाठी वीरची सही हवी आहे म्हणून नातं जोडत आहे तो.
आपल्या कुटुंबासोबत. आजोबा म्हणतात. आऊसाहेब म्हणतात, सर्व विचार येत आहेत बाबा माझ्या डोक्यात, पण मुलगी मला खरंच मनापासून आवडली. तीच मुलगी आपल्या घरात सून म्हणून यावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. बिझनेसमध्ये आम्ही स्वार्थी होऊन जरी विचार करत असलो तरी कुटुंबाचाही विचार असतो आमच्या डोक्यात. लाखात एक मुलगी आहे देसाईंची. जास्त वेळ नाही आता बाबा, मुहूर्ताची वेळ अगदी जवळ आली. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या. आपल्या घराण्याची अब्रू तुम्हीच वाचवू शकता बाबा. मला माहिती आहे वीर तुमच्या शब्दापलीकडे नाही. वीर लग्नासाठी तयार होऊन खाली ये बोलून आजोबा निघून जातात. त्यांच्या मागे आऊसाहेबही जातात. वीर रागाने मुठी आवळतो. त्याला रागावलेलं पाहून प्रताप सॉरी दादा म्हणतो आणि तोही रूमबाहेर पडतो. वीर स्वतःशीच बोलतो, मी लग्न करेन पण त्या मुलीला माझ्या आयुष्यात बायकोचं स्थान, अधिकार कधीच नाही देणार. मंगळ अष्टका पूर्ण होतात. वीर आणि सखीवर अक्षता पडतात. दोघांमधील अंतरपाठ बाजूला होतो. सखी हळूच नजर वर करून समोर पाहते तर नजरेस नवरदेवाच्या बरोबर मागे तिला प्रताप उभा दिसतो. ती डोळे विस्फारून एकदा प्रतापकडे आणि एकदा तिच्यासमोर मुंडवळ्या बांधून उभा असलेल्या त्याच्याकडे पाहते. तिला जबरदस्त धक्का बसतो. माझं लग्न नक्की कोणासोबत झालं या विचाराने ती भोवळ येऊन जमिनीवर पडते. नवरी मुलीला चक्कर आली. एकच कल्लोळ होतो लग्न मंडपात. तिला उचलून एका खुर्चीत बसवतात. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब टाकले जातात. काहीच वेळात ती शुद्धीवर येते. आई बाबा बोलत असते ती. आपल्या मुलीला का चक्कर आली हे आतापर्यंत तिच्या बाबांच्या लक्षात येतं. त्यांची तर पहिल्यापासून हीच इच्छा असते की त्यांच्या सखीचं लग्न वीर सोबत व्हावं, पण तो तयार नसतो. म्हणून प्रताप सोबत ठरवलं असतं सखीचं लग्न. ठीक आहे असं होतं त्यांचं आता. सखी म्हणते, बाबा माझं लग्न. तिला तोडत तिचे बाबा म्हणतात, सखी शांत राहा. तुझी तब्येत ठीक नाहीये ना बाळा? चल थोडा वेळ चेंजिंग रूममध्ये बस, बरं वाटेल तुला. तिचे बाबा पटकन तिला चेंजिंग रूममध्ये घेऊन जातात. रूममध्ये गेल्या गेल्या ते आतून कडी लावून घेतात. ते लगेच बोलतात, सखी मला माहिती आहे तुला मला काय सांगायचं आहे ते. तुझं लग्न प्रताप सोबत नाही झालं तेच ना? तुम्हाला माहिती आहे का कोणासोबत झालं आहे माझं लग्न बाबा? ती विचारते. तिला भोवळ आल्यामुळे समोर कोण मुलगा आहे हे तिला कळलंच नाही म्हणून. तुझं लग्न वीर सोबत झालं बेटा. तशी ती जोरात ओरडते. काय? बाबा म्हणतात. इतकं ओरडायला काय झालं सखी? बाबा तुम्हाला माहिती नाही का वीर आणि जागृतीचं एकमेकांवर प्रेम आहे ते. न्यूजमध्ये सतत त्यांच्या बातम्या असतात. त्यांचं प्रेम आहे पण लग्न नाही झालं त्याचं तिच्यासोबत. त्याची बायको आता तू आहेस. त्याच्यावर प्रेम करण्याचा अधिकार आता या क्षणापासून फक्त तुझा असणार आहे सखी. अगं मागील 10 वर्षांपासून त्यांच्या प्रेमाच्या बातम्या न्यूजवर दाखवत आहेत. न्यूजमध्ये जे दाखवतात ते सर्वच खरं नसतं बेटा. त्यांचं खरंच एकमेकांवर प्रेम असतं तर त्यांचं लग्न झालं असतं. तुला माहिती आहे ना आपल्या करोडोच्या प्रोजेक्टवर वीरची सही हवी आहे, त्याशिवाय तो प्रोजेक्ट चालू करता नाही येत. वीर त्या प्रोजेक्टवर सही करत नाही. त्याच्या एकट्याच्या सहीसाठी प्रोजेक्ट अडकलाय. त्याच्याशी तुझं लग्न झालंय तर प्रोजेक्टचं काम आणखी सोपं होईल. ते समजवत म्हणतात सखीला. पण बाबा माझी फसवणूक झाली या सगळ्यात. मला दाखवला एक मुलगा आणि लग्न दुसऱ्याच मुलासोबत झालं. होऊ दे सखी. तसंही हे अरेंज मॅरेज होतं तुझं. प्रताप आणि तू थोडं कधी भेटलात, बोललाही नाही तुम्ही एकमेकांच्यात कधी. प्रतापसोबत व्हायचं ते वीरसोबत झालं तुझं लग्न. काही फरक पडत नाही. कुटुंब तर एकच आहे. आता ज्याच्याशी लग्न झालं आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा. काही दिवसानंतर गावकऱ्यांच्या बोलण्यावरून वीर त्याच्या गावी आला होता. गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी आलेला वीर दर्शन घेऊन आता मंदिराच्या पायऱ्या उतरत होता. त्याच्या मागे त्याचा पीए प्रवीण होता. सोबत गावातील सरपंच, ग्रामसेवक, गावातील फौजदार आणि पोलीस पाटील देखील होते. वीरसोबत गावातील ही मंडळी गावाच्या कायापालट विषयी चर्चा करत होते. महादेवाच्या मंदिरात कळसाचं काम चालू होतं. त्यासाठी वीरला बोलावून घेतलं होतं. मंदिरासाठी येणारा खर्च वीर करत होता. आज सकाळी सकाळी महादेवाचं दर्शन घेऊन ही मैफिल मंदिरातून बाहेर पडली. प्रमोद आजच्या सर्व इम्पॉर्टंट मीटिंग कॅन्सल करा. तो त्याच्या जबरदस्त भारदस्त आवाजात बोलला. पुढे
आऊसाहेबांना कॉल करून सांगा मी बंगल्यात आज येत नाही. सोबत कोण कोण आहे तेही सांगा. माझी सर्व कामं उरकून मी येईल असंही सांगा. पण आऊसाहेबांनी प्रमोद बोलत होता तर वीर गंभीर चेहरा करून प्रमोदकडे पाहतो. तसा प्रमोद काही न बोलता शांत होतो. प्रमोद आऊसाहेबांना कॉल करतो. वीरने सांगितल्याप्रमाणे आऊसाहेबांना सांगू लागतो. वीर सर आज बंगल्यात येणार नाहीत आणि बाकी सर्व अर्जंट बिझनेस काम निघालं आहे त्यांना. येता नाही येणार वीर सरांना इतक्यात. वीरची बाजू समजवून देत प्रमोद म्हणाला आऊसाहेबांना, आजच आवश्यक आहे का बिझनेस काम करणं? आम्ही बोलतो वीरशी, नंतर बोलणं करतो. आऊसाहेब आता नको, आता वीर सर कामात व्यस्त आहेत. तरी वीरला सांगा त्यांची वाट आऊसाहेब पाहत आहेत. लवकर घरी यावं त्याने असा निरोप द्या आमचा त्याला. सुनबाईचं व्रत आहे उद्यापर्यंत, वीर लवकर घरी येईल असं बघा. त्याला स्वतःला मला कॉल करायला सांगा. हो आऊसाहेब बोलून प्रमोदने कॉल कट केला. गावकऱ्यांचा निरोप घेऊन वीर गाडीत बसला. गाडी सुरू झाली तसा वीर म्हटला फार्म हाऊसकडे चला. तसं प्रमोदने धाडस करून म्हटलं आऊसाहेबांनी निरोप दिलाय, उद्यापर्यंत तरी घरी या. सांगायचं होतं ना आऊसाहेबांना मला काम आहे ते. सांगितलं तसं, पण तुम्ही स्वतः कॉल करून बोला असं म्हणत होत्या त्या. फार्म हाऊसवर पोहोचलो की करतो कॉल त्यांना, वीर म्हणाला. पण सर, प्रमोद घाबरत म्हटला. आता वीर अतिशय रागाने बोलला. पण काय? त्याला मोठे डोळे करून गंभीर आवाजात स्वतःकडे पाहताना पाहून प्रमोद हळूच बोलला, उद्या वहिनींचं व्रत आहे. तसा वीर प्रमोदवरची नजर हटवून खिडकीतून बाहेर पाहू लागतो. मनातून अस्वस्थ असला आता तरी चेहरा गंभीर ठेवतो तो. बोलतो, ड्रायव्हर बंगल्यावर चला. इकडे बंगल्यावर आऊसाहेब त्यांच्या रूमच्या गॅलरीत एरझारे मारत विचार करत असतात. वीर, तू वडिलांप्रमाणेच बिझनेसमध्ये हुशार कर्तृत्ववान आहेस. तुझा भाऊ प्रताप तोही काही कमी नाही. तोही तुझ्याच पावलांवर पाऊल ठेवत आहे बिझनेस जगतात. पण आता तुझं लग्न झालंय वीर. तुझा राग आहे माझ्यावर मी समजू शकते. प्रतापचं लग्न सखीसोबत होणार असताना मला तुला प्रतापच्या जागेवर ऐन वेळी उभं करावं लागलं. पण करणार काय होते मी वीर त्यावेळी? प्रताप सखीसोबत लग्न करणार नाही असं म्हटला खरं तर मला. वीर, तू मोठा, तुझं लग्न पहिलं व्हायला हवं होतं, पण तू लग्नाला तयार नव्हतास. प्रतापला लग्नाला तयार केलं मी, पण तोही अक्षता पडायच्या वेळी म्हटला माझं दुसऱ्या मुलीसोबत प्रेम आहे, मी लग्न करणार नाही. सांगायला फार उशीर केला त्यांनी. दुसऱ्याची मुलगी लग्नमंडपात मुंडवळ्या बांधून उभी होती. तिचे वडील आपले पूर्वीपासूनचे बिझनेस पार्टनर. सखीसोबत तू लग्नाला तेव्हा तयार नसता झालास तर काय झालं असतं ते सर्व माझ्या कल्पनेच्या बाहेरचं आहे वीर. मला माहिती आहे वीर, तुझा राग माझ्यावर आहे, पण ते काही असलं तरी सखी तुझी बायको आहे आता. वीर, तू माझ्या वागण्याची शिक्षा सखीला नको देऊस. बदलायला हवं तुला वीर. त्याच वेळी दारावर टकटक झाली आणि त्यांची तंद्री भंगली. आऊसाहेब, पानं लावलेत, जेवायला चला. आजोबा आलेत आज हॉलमध्ये, मेड सांगून निघून गेली. आऊसाहेब खाली हॉलमध्ये जेवणासाठी निघून आल्या. आजोबा वयस्कर असले तरी खूप आदर होता त्यांच्याविषयी घरातल्या सर्वांना. आजोबा बोलतील तो शब्द शेवटचा हे कळलंच असेल सर्वांना. आजोबांच्या एका शब्दावर मनात नसताना वीरने सखीसोबत लग्न केलं त्यावरून सखी जिना उतरत पदर सावरत खाली आली. तिचं लग्न झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आजोबा डायनिंग टेबलवर जेवणासाठी आलेले ते पाहून सखी आजोबांना वाकून नमस्कार करत होती तर अगं राहू देत, आता कशाला नमस्कार करते, पुन्हा आजोबा म्हटले तिला. तरी तिने त्यांना नमस्कार केला. तसा आजोबांनी खणखणीत आवाजात सखीला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. त्यांच्याकडे पाहून ती गोड हसली आणि वळली. वीर कुठे आहे? तो का नाही दिसत इथे? आजोबांनी आऊसाहेबांकडे पाहत विचारलं. सखीने ऐकून न ऐकल्यासारखं केलं, कारण लग्न झाल्यापासून तो कुठे कधी वेळेत येत होता घरी म्हणून. आऊसाहेब खाली मान घालून बसलेल्या त्या काहीच बोलल्या नाहीत. वीरच्या लग्नाचा घाट घालण्याचं कारस्थान आऊसाहेबांचं होतं आणि तेच आता त्यांच्या अंगलट आलेलं. सुनबाई, वीर कुठे आहे? आजोबा पुन्हा विचारतात. खाली मान घालूनच त्या हळू दबक्या आवाजात म्हणाल्या, वीरला आज महत्त्वाचं काम आहे, उद्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो असं म्हणाला तो. आऊसाहेबांनी काहीतरी सांगायचं म्हणून म्हटलं. खरं तर वीर आणि आऊसाहेबांचं बोलणंच नव्हतं झालं. आजोबांनी सगळीकडे पाहिलं. तिचा चेहरा कोमेजलेला. सखी सामान्य घरातील मुलगी नव्हती. तीही वीरच्या तोडीस तोड त्याच्याच बिझनेस पार्टनरची मुलगी. लहानपणापासून तीही
तिच्या वडिलांना बिझनेस करताना पाहत आलेली आऊसाहेबांविषयी राग सखीच्या मनात असला तरी त्यांच्या मनातील तडफड सखीला कळत होती. बिझनेससाठी खेळलेल्या डावात त्यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांना मोहरा बनवलेलं. दोघांपैकी एकाला का होईना सखीसोबत लग्न करायला लावलं त्यांनी. ती तिच्या वडिलांना काही बोलली नसली तरी त्यांच्याविषयी मनात राग होता सखीला. सर्वांनी मिळून तिच्या लग्नाचा डाव मांडला होता म्हणून. वीर आणि सखीच्या वयात अंतर बरंच होतं. त्यात वीरचा स्वभाव तटस्थ, गंभीर. त्याच्या मनात काय चालू आहे हे समोरच्याने कितीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी कळण्यास फार कठीण होतं ते. त्याला कळणं, समजणं खूपच अवघड काम. वडील गेल्यावर लहानपणीच वडिलांचा बिझनेस हाती घेतलेला वीरने खूपच लवकर वीरने स्वतःला प्रूव्ह केलं होतं की वडिलांप्रमाणे बिझनेस त्याच्याही रक्तात सळसळत आहे ते. हुशार, धूर्त, कठोर, स्पष्ट की तत्वप्रिय कसा होता तो काहीच न उमगणारं होतं. तितक्यात प्रमोदने पळत आत येऊन सांगितलं, वीर सर आले ते. आल्यावर आजोबांना पाहून वीर त्यांच्या बाजूला जाऊन बसला. आजोबांच्या तब्येतीची चौकशी केली. मी ठीक आहे. बायको घरात वाट बघते तुझी. तिच्यासाठी वेळेत घरी येत जा, आजोबा म्हणाले त्याला. तसं त्याने नजर वळवत दुसरीकडे पाहिलं. आऊसाहेब परिस्थिती सावरत म्हणाल्या, वीर जा पटकन फ्रेश होऊन ये, आम्ही सर्व जेवायला थांबतो. आऊसाहेब जेवण झालंय माझं बाहेर. तशी मान खाली घालून इतका वेळ उभी असलेली सखी डोकं वर करून वीरकडे पाहते. त्याचवेळी वीरही तिच्याकडे पाहतो. दोघांची नजर एकमेकांच्या नजरेला भिडते. तिने काही सेकंदापूर्वी जितक्या वेगाने त्याच्याकडे पाहिलेलं तितक्याच वेगाने ती मान खाली करते. आता तोही तिच्यावरची नजर हटवून इकडे तिकडे पाहत, आऊसाहेब तुम्ही सुरुवात करा जेवायला, मी फ्रेश होऊन येतो बोलून वाऱ्याच्या वेगाने तिथून जिना चढून त्याच्या रूममध्ये जातो. आऊसाहेब, आजोबा तुम्ही सुरुवात करा जेवायला, जेवण थंड होत आहे, मी यांच्यासाठी थांबते, सखी बोलते त्यांना. बरं ठीक आहे बोलून आजोबा जेवू लागतात. तो रूममध्ये येताच खाली एक क्षणभर नजर तिच्यावर टाकलेली त्याने, तरी ती आता त्याच्या नजरेसमोर आली. खूपच महाग रेशमी साडी नेसलेली तिने. तिच्या गोऱ्या रूपाला ती साडी उठून दिसत होती. लहानपणापासून श्रीमंतीत वाढलेली ती अतिशय सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर खानदानी तेज झळकत होतं. काहीच दिवस झालेलं त्यांचं लग्न होऊन. तो तिच्याकडे नीटसं पाहतही नव्हता, पण ती मात्र सजत होती. त्याने तिच्याकडे पाहिलं तरी एकच क्षण चोरून पाहायचा तो तिला, जसं आता पाहिलेलं तिच्याकडे. पण त्याच्या घारीसारख्या नजरेला तेवढ्यावरूनही कळलं होतं तिच्या डोळ्यात अहम होता, सुंदरता व रुतबा याची झळक होती. हे तिच्याकडे पाहता क्षणी कळलं त्याला. आता त्याच्या मनात तिचे विचार चालू होते. म्हणून मी का तिचा विचार करतोय असा विचार करून तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला. मनातील विचार झटकून तो फ्रेश होऊन आरशासमोर येऊन उभा राहिला. आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारू लागला. मनातील तिची प्रतिमा हटत नव्हती. म्हणून मी काय करतो हे स्वतःच्या वागण्याचं त्याला आश्चर्य वाटलं. केस सेट करून वळला तसं त्याचं लक्ष भिंतीवर लावलेल्या त्या दोघांच्या फोटोकडे गेलं. कोणी लावला हा फोटो इथे? मी तर नाही लावायचा हा फोटो रूममध्ये असं आऊसाहेबांना सांगितलं होतं. तरी आऊसाहेबांनी त्याने मनात स्वतःशीच म्हटलं. फोटोत त्याच्या बाजूला वधू वेशात सजलेली सखी अतिशय सुंदर दिसत होती. क्षणभर त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली. तिच्या फोटोवर स्थिरावलेली त्याची नजर आता हटायचं नाव घेत नव्हती. पण तितक्यात फोन आला. त्याला पाहिलं तर सखीच्या वडिलांचा होता. उद्या मीटिंग आहे प्रोजेक्टविषयी ते सांगायला. ते आणखी काही बिझनेसविषयी बोलत असतानाच वीरला आऊसाहेब आणि प्रताप पाठवला. सखीच्या नावाने असणाऱ्या जागेसाठीच तर आऊसाहेबांनी एवढा अट्टहास केला होता आणि देसाईचा प्रोजेक्टवर वीरची सही मिळवण्यासाठी अट्टहास चालू होता. मनात राग असला तरी सखीच्या वडिलांना दुखवता येणार नव्हतं. वीरने आता सखीच्या वडिलांना ओके ठीक आहे म्हटलं. त्यानंतर त्यांनी विचारलं वीरला, सखी काय करते? ती खाली आहे, सर्वजण जेवायला बसले, ती माझी जेवणासाठी वाट पाहत असेल आता. तो म्हटला, हो जा लवकर तुम्ही. वीर, माझ्या सखीला जास्त वाट पाहायला लावू नका. लग्नानंतर खूपच गुणाची झाली सखी, तुमची जेवणासाठी वाट पाहत थांबली म्हणजे. सखीचे वडील थोडं हसूनच म्हणाले. वीरच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. हो वाट पाहत असते ना ती नेहमी, तो बोलला. त्यांना त्याचा कडवट स्वर आणि उपहासाने बोलणं सखीच्या वडिलांना कळणार नाही असं. सखीच्या वडिलांनी फोन ठेवला आणि वीर खाली आला. तो खाली आल्यावर सखीने त्याला जेवण वाढलं आणि स्वतःसाठीही वाढून घेतलं.
आऊसाहेबांच्या मनात धाकधूक होती. येतो म्हणाला जेवायला, पण खरंच येईल का वीर जेवायला अशी. त्यामुळे त्या खालीच बसून वीरच्या येण्याची वाट पाहत थांबल्या होत्या. पोटभर जेव सखे, सकाळपासून तू काही खाल्लं नाहीस आणि उद्या तुझं व्रत आहे. इतरांना तुझी काळजी नसली तरी मला आहे बरं का. आऊसाहेब खुर्चीतून उठत वीरला टोमणा मारण्याच्या सुरात बोलल्या आणि तिथे न थांबता निघून गेल्या. पण वीर रागाने आऊसाहेबांकडे मागून पाहत होता. जिथे तिथे यांचीच मनमानी. अशा आविर्भावाने रात्री सखे साडी चेंज करून झोपायला निघालेली. वीर टीव्ही पाहत बेडवर आडवा झालेला. झोपला नव्हता बरं का. आडवा होऊन टीव्ही पाहत होता तो. सखीने एकदा टीव्हीकडे आणि एकदा वीरकडे पाहिलं. रागाने तळपली ती. जागृती आणि वीरची लव्ह स्टोरीच्या चर्चा सतत बाहेर होत होत्या. तिला सारं काही लग्नापूर्वीपासूनच ठाऊक होतं, पण आता टीव्हीवर तो तिलाच पाहत होता. तिला म्हणजे जागृतीला. जागृतीची न्यूज टीव्हीवर पाहत होता वीर. लग्न झालं तरी तो तिलाच पाहत होता म्हणून सखी अतिशय चिडली. तिचा संताप उडाला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.